अवघ्या काही दिवसात नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर यवतमाळच्या घाटंजीमध्ये नगर परिषदेकडून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे। घाटंजी शहरातील रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरत असलेली अतिक्रमणे काढण्याच्या सूचना या नगर परिषदेने अतिक्रमणधारकांना केल्या। रस्त्यावर आलेले अतिक्रमण स्वतःहून काढा, अन्यथा नगर परिषदेकडून कारवाई करण्यात येऊन अतिक्रमणामधील साहित्य जप्त करण्यात येणार असल्याचं घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू घोडके यांनी स्पष्ट केलं आहे। नगर परिषदेच्या आवाहनानंतर बहुतांश अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण स्वतःहून काढण्यास सुरुवात केल्याचं चित्र सर्वत्र दिसून येत होतं। संजय ढवळे, प्रतिनिधी JTV न्यूज मराठी। अतिक्रमण रस्त्यावर अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे। यामध्ये 2 नोटीस नगरपालिकेमार्फत देण्यात आलेल्या होत्या। आज सुद्धा फक्त नागरिकांना सूचनाच देण्यात आल्या की त्यांना वेळ देण्यात आली की 4 वाजेपर्यंत सर्व अतिक्रमण काढून घेण्यात यावे, अन्यथा त्यांनी जर केले नाही तर आम्ही निश्चितच कारवाई करू। येणारा काही जो दुर्गोत्सव आहे, त्यानंतर दीपावली उत्सव आहे, याच्या दरम्यान खूप सर्व जे अतिक्रमणधारक आहे यांनी फुटपाथवर सुद्धा अतिक्रमण केलेलं आहे, फुटपाथच्या बाहेर सुद्धा आलेले आहे। किमान ते फुटपाथ तरी त्या मोकळ्या व्हायला हव्या आणि जो कोणी व्यापारी फुटपाथवर त्याने दुकान घातलेलं असेल त्यांच्यावर आम्ही निश्चितच कारवाई करू। त्याचं सर्व अतिक्रमण आम्ही जप्त करून नगरपालिकेमध्ये ठेवण्यात येईल।